समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, भाऊ बहिणीच्या प्रेमाचे, आपुलकीचे, विश्वासाचे आणि संरक्षणाच्या पवित्र वचनाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. राखीचा हा छोटासा धागा भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि आयुष्यभराच्या साथीची आठवण करून देतो. पण यावर्षी रक्षाबंधनाची तारीख, पौर्णिमा तिथी, राखी बांधण्याचा शुभमुहूर्त, भद्रा आणि राहू काळ याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन 2026 नेमके कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू आणि कधी संपते, राखी बांधण्याचा मुख्य शुभमुहूर्त कोणता, सकाळचा शुभमुहूर्त चुकला तर काय करावे, राहू काळ का टाळतात, पूजेच्या ताटात काय ठेवावे, राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती आणि राखी बांधताना कोणता रक्षामंत्र म्हणावा. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया. म्हणून व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. मंडळी, रक्षाबंधन 2026 कधी आहे? तर सन 2026 मध्ये रक्षाबंधन शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरे केले जाणार आहे. यावर्षी पौर्णिमा तिथी 2 तारखांमध्ये येत असल्यामुळे काही जणांना 27 की 28 ऑगस्ट असा प्रश्न पडला आहे. पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट या दिवशी सकाळी 9:47 समाप्त होते. 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे आणि भद्रा सकाळच्या आधीच समाप्त झाल्यामुळे 28 ऑगस्ट हाच रक्षाबंधनाचा दिवस मानला जातो. पौर्णिमा तिथी कधी सुरू होते? तर पौर्णिमा प्रारंभ 27 ऑगस्ट 2026 सकाळी सुमारे 9:08 सुरू होते आणि पौर्णिमा तिथी समाप्त केव्हा होते? तर पौर्णिमा तिथी 28 ऑगस्ट 2026 सकाळी 9:47 पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. म्हणून रक्षाबंधनाचा मुख्य विधी पौर्णिमा तिथीमध्ये करण्याला विशेष महत्त्व आहे. राखी बांधण्याचा मुख्य शुभ मुहूर्त कोणता याविषयी थोडे आपण जाणून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 28 ऑगस्ट रोजी राखी नेमकी कोणत्या वेळी बांधावी? यावर्षी राखी बांधण्यासाठी मुख्य शुभ काळ स्थानिक सूर्योदयापासून सकाळी 9:48 पर्यंत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये सूर्योदयाची वेळ वेगळी असल्यामुळे सुरुवातीच्या वेळेत काही मिनिटांचा फरक पडतो. उदाहरणार्थ, उपलब्ध पंचांगांमध्ये काही शहरांसाठी हा मुहूर्त 6:19, 6:22 किंवा 6:25 म्हणजे इतर स्थानिक सूर्योदयाच्या वेळेपासून दिला आहे. मात्र पौर्णिमा तिथीची समाप्ती सकाळी 9:47 आहे. म्हणून आपल्या शहराच्या स्थानिक पंचांगातील वेळेला प्राधान्य द्यावे. सोप्या शब्दात सांगायचे तर 28 ऑगस्ट रोजी आपल्या शहराच्या सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर आणि सकाळी 9:47 पूर्वी राखी बांधणे उत्तम आहे. आता आपण भद्रा काळाबाबत थोडी माहिती जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळात राखी बांधणे धार्मिक परंपरेनुसार टाळले जाते. यावर्षी भद्रा 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टच्या सकाळच्या राखी बांधण्याच्या मुख्य मुहूर्तात
भद्रेची बाधा नाही. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल, सकाळी राखी बांधणे आम्हाला शक्य झाले नाही तर काय करावे? तर सर्वप्रथम काळजी करू नका. 28 ऑगस्ट हा उदय तिथीनुसार रक्षाबंधनाचा दिवस आहे. सकाळचा वेळ हा या वर्षीचा मुख्य आणि विशेष शुभ काळ आहे. त्यामुळे शक्य असल्यास याच वेळेत राखी बांधणे उत्तम. परंतु काही कारणांमुळे सकाळच्या वेळेत राखी बांधता नाही आली, तर स्वतःहून इंटरनेटवर वेगवेगळे चौघडिया मुहूर्त पाहून कोणताही वेळ निश्चित करण्यापेक्षा आपल्या शहराच्या स्थानिक पंचांगाचा सल्ला घ्यावा. कारण चौघडिया, राहुकाळ आणि इतर मुहूर्त हे स्थानानुसार बदलू शकतात. म्हणून सकाळचा मुहूर्त चुकला म्हणजे रक्षाबंधन करता येणार नाही असे समजू नका. आपल्या स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळ ठरवून विधी करता येईल आणि आपल्या कुटुंबाची किंवा घरची धार्मिक परंपरा असल्यास तिलाही प्राधान्य द्यावे. आता आपण राहू काळाबाबत थोडे जाणून घेऊया. राहू काळाची वेळ प्रत्येक ठिकाणी एकसारखी नसते. तो स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार ठरतो. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहू काळाच्या वेळेत काही मिनिटांचा फरक दिसू शकतो. म्हणून इंटरनेटवर एखादी ठिकाणी एक वेळ आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरी वेळ दिसली तरी गोंधळून जाण्याची गरज नाही. आपल्या शहराच्या स्थानिक पंचांगातील राहू काळाची वेळ पाहावी. राहू काळात राखी का बांधत नाही याविषयी आता आपण थोडं जाणून घेऊया. मंडळी, हिंदू ज्योतिष आणि धार्मिक परंपरेनुसार राहू काळ हा शुभ कार्यासाठी टाळला जाणारा काळ मानला जातो. राहूला छायाग्रह मानले जाते. या काळात नवीन शुभ कार्य सुरू न करण्याची परंपरा आहे. रक्षाबंधन हा भावाच्या रक्षणासाठी रक्षासूत्र बांधण्याचा पवित्र विधी असल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार हा विधी शक्यतो शुभ काळात करावा. म्हणून ज्यांना पंचांगातील धार्मिक नियम पाळायचे आहेत त्यांनी राहू काळ टाळून राखी बांधावी. पण घाबरण्याचे कारण नाही. कारण या वर्षीचा मुख्य राखी बांधण्याचा सकाळचा काळच महत्त्वाचा आहे आणि तो स्थानिक सूर्योदयानंतर सकाळी 9:47 पर्यंत आहे. आता आपण रक्षाबंधनाचे महत्त्व याविषयी थोडं जाणून घेऊया. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे केवळ भावाच्या हातावर राखी बांधण्याचा सण नाही. हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याचा उत्सव आहे. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ ही आपल्या बहिणीच्या सुखासाठी आणि तिच्या आयुष्यात सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो. म्हणून राखीचा धागा हा प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे सुंदर प्रतीक आहे. आता आपण पूजेच्या ताटामध्ये काय ठेवावे याविषयी जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळण्यासाठी पूजेचे ताट तयार करावे. ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता, राखी, फुले, दिवा किंवा निरांजन, मिठाई आणि आरतीचे साहित्य ठेवू शकतात. आपल्या घरच्या परंपरेनुसार इतर पूजा साहित्यही ठेवता येते. राखी बांधण्याची योग्य पद्धत म्हणजे सर्वप्रथम भावाला स्वच्छ आसनावर बसवावे. शक्य असल्यास भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे, अशी काही धार्मिक परंपरांमध्ये मान्यता आहे. त्यानंतर भावाच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावावा. टिळ्यावर अक्षता लावाव्यात. त्यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी मनापासून प्रार्थना करावी. मंडळी, राखी बांधताना कोणता रक्षामंत्र म्हणावा याविषयी आता आपण थोडं जाणून घेऊया. राखी बांधताना पौराणिक रक्षामंत्र श्रद्धेने म्हणता येतो. तो असा: "एन बदधो बलिराजा दान वेनद्रो महाबलः
तेन त्वामभिबध्नामि रक्षे माचल माचल. या मंत्राचा सोपा अर्थ असा: एन बद्धो बलिराजा, म्हणजे ज्या पवित्र धाग्याने म्हणजे सूत्राने अत्यंत शक्तिशाली दैत्यराज बळी राजा बांधला गेला होता. दान वेंद्रो महाबलहा, जो दानवांचा अतिशय पराक्रमी राजा होता. तेन त्वाम बिबधनामि, त्याचा अर्थ संरक्षक धाग्याने मी तुला माझ्या भावाला बांधत आहे असा होतो. रक्षे माचल माचल, हे रक्षासूत्र म्हणजे राखी तू सदैव स्थिर राहा. आपले रक्षण करण्याच्या कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नकोस. म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून तिन्ही लोक दान स्वरूपात मागितले होते. त्यानंतर बळीराजाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या रक्षणासाठी तिथे द्वारपाल म्हणून राहू लागले. जेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना परत आणण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांनी बळीराजाला राखी बांधून आपला भाऊ बनवले आणि रक्षणाचे वचन दिले. म्हणूनच राखी बांधताना हा श्लोक म्हटला जातो. याचा अर्थ असा की ज्या पवित्र रक्षण सूत्राने महाबली राजा बळी बांधला गेला होता, त्याच सूत्राने मी आज तुला बांधत आहे. हे रक्षासूत्र तुझे सर्व संकटापासून सदैव रक्षण करो आणि त्याच्या रक्षणाच्या कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नकोस. मंत्र म्हणण्याची पद्धत: राखी बांधताना जेव्हा तुम्ही भावाच्या उजव्या मनगटावर राखीच्या गाठी मारत असाल, तेव्हा मनातल्या मनात किंवा मोठ्याने हा मंत्र म्हणावा. मंत्र पूर्ण झाल्यानंतर भावाच्या डोक्यावर आणि मनगटावर थोडे तांदूळ म्हणजे अक्षता टाकाव्यात. जर तुम्हाला हा संस्कृत मंत्र म्हणायला कठीण वाटत असेल तर तुम्ही माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो आणि त्याचे सर्व संकटापासून रक्षण हो, ही साधी प्रार्थना मनात केली तरी चालते. श्रद्धेने आणि मनापासून केलेली प्रार्थना हीच या विधीची सुंदर भावना आहे. राखी बांधल्यानंतर भावाची दिव्याने आरती ओवाळावी. त्यानंतर भावाचे तोंड गोड करावे. भाऊ पण आपल्या बहिणीला प्रेमाने भेटवस्तू किंवा ओवाळणी देऊन तिच्या सुखासाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाचा सुंदर संदेश म्हणजे राखीचा धागा दिसायला छोटा असतो, पण त्यामध्ये असतात बालपणीच्या आठवणी, एकमेकांवरील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभराची साथ. म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या नात्यातील प्रेम अधिक दृढ करूया. राग आणि गैरसमज दूर करून एकमेकांना प्रेमाने जवळ करूया. मंडळी, महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा म्हणजे रक्षाबंधन 2026 ची महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा लक्षात ठेवा. रक्षाबंधन शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. पौर्णिमा प्रारंभ 27 ऑगस्ट सकाळी सुमारे 9:08 सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथी समाप्त 28 ऑगस्ट सकाळी 9:47 समाप्त होत आहे. म्हणून राखी बांधण्याचा मुख्य काळ म्हणजे आपल्या शहराच्या सूर्योदयानंतर सकाळी 9:47 पर्यंत आहे. भद्रा 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे आणि राहू काळाची वेळ शहरानुसार बदलत असल्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगातील राहू काळ टाळावा. सकाळी राखी बांधणे शक्य असल्यास मुख्य शुभ वेळेलाच प्राधान्य द्या आणि सकाळी शक्य झाले नाही तर घाबरू नका. आपल्या स्थानिक पंचांगानुसार वेळ ठरवून रक्षाबंधनाचा विधी करावा. रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आपुलकी सदैव वाढत राहो. भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि आपल्या कुलदेवतेच्या
कृपेने आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना. आपल्या सर्व भाऊ-बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या भाऊ-बहिणींसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि भक्तिमय माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, हर हर महादेव. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका. धन्यवाद.